नमस्कार मित्रांनो, आज नवीन एक जी.आर. आलेला आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेबद्दल। आणि भरती प्रक्रिया कशी असेल आणि संस्थांना काय सूचना देण्यात आलेल्या आहेत सरकार थ्रू, हे या जी.आर. मध्ये आहे। तसंही मागच्या भरती प्रक्रियेपेक्षा ही भरती प्रक्रिया वेगळी आहे आणि यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। आपण बघूयात आजचा जी.आर. काय आलेला आहे ते। बघा, सविस्तर मी तुम्हाला सांगते। 2 एप्रिल 2026 चा हा जी.आर. आहे। बघा, पवित्र पोर्टल शिक्षक पद भरतीच्या मुलाखतीसह हा प्रकार निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी उमेदवारांची निवड करण्याबाबत अनुसरायची मानक कार्यपद्धती म्हणजे शैक्षणिक संस्थांनी उमेदवाराची निवड करताना काय पद्धती वापरायची त्याबद्दल पूर्ण माहिती आहे। बघा, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील शिक्षक पदभरती, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षातील गुणांच्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत करण्याचा निर्णय शासनाने सन 2017 मध्ये घेतला आहे। म्हणजे शिक्षक पद्धती ही पूर्ण पवित्र पोर्टल थ्रू करण्यात येणार हे 2017 ला जाहीर केलं होतं। वस्तुतः हा निर्णय माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे। शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांचे सर्वांगीण हित सुनिश्चित करण्यासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची पारदर्शक पद्धतीने शिक्षक पदावर निवड होणे आवश्यक असल्याचे निरीक्षण माननीय उच्च न्यायालयाने नोंदविले आहे। सद्यस्थितीत खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीसाठी संबंधित व्यवस्थापनांना मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 विकल्पांपैकी एक विकल्प स्वीकारण्याची मुभा आहे। मुलाखतीसह हा विकल्प स्वीकारणाऱ्या संस्थांना संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 12/2/2025 रोजीच्या अधिसूचनेन्वये 1 जसे 3 या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून देण्यात येतात। म्हणजे आता काय 12/2/2025 म्हणजे 12 फेब्रुवारी 2025 रोजी या सूचनेनुसार सांगण्यात आले आहे की जे शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यावरती एक जर जागा असेल तर त्यांना पवित्र पोर्टल थ्रू 3 उमेदवार देण्यात येणार आहेत। त्या 3 उमेदवारापैकी संस्थांना एक उमेदवार निवडायचा आहे। खरंच हा चांगला निर्णय आहे। एका जागेसाठी 3 उमेदवार पवित्र पोर्टल थ्रू देण्यात येणार आणि त्यापैकीच एका उमेदवाराला संस्था निवडणार। ओके, नंतर बघा, संदर्भ क्रमांक 1 येथील पत्रान्वये निश्चित करण्यात आलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार गुणांकन करून उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सुयोग्य उमेदवारांची निवड संस्थेमार्फत केली जाणे अपेक्षित आहे। ओके, ही अपेक्षा आहे की या प्रकारे निवड करण्यात यावी। तथापि सर्व उमेदवारांच्या संपादकीचे व पात्रतेचे योग्य मूल्यमापन व गुणांकन पद्धतीतून होत नसल्याचे निदर्शनास आले आहे। म्हणजे काळा बाजार चालत होता हे सगळ्यांनाच लक्षात आलं होतं। त्यावरती त्यांनी हा उपाय काढलेला आहे की एका जागेसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये 3 उमेदवार पवित्र पोर्टल थ्रू देण्यात येणार। ओके, नेक्स्ट बघा, कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय वस्तुनिष्ठ पद्धतीने मूल्यमापन झाल्यास सर्वाधिक पात्र उमेदवाराची निवड खात्रीशीरपणे होऊ शकते। सबब मुलाखतीसह हा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांना शिक्षक पदावरील नियुक्तीसाठी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या उमेदवारांपैकी सर्वात योग्य उमेदवाराची निवड करणे शक्य व्हावे यासाठी गुणदानाची प्रक्रिया निश्चित करणारी सुधारित मानक कार्यपद्धती लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। म्हणजे त्यांनी एक नवीन निर्णय आणलेला आहे आणि प्रोसेस आणलेली आहे। बघा, शासन निर्णय काय आहे। संदर्भ क्रमांक 1 येथील शासनपत्र या आदेशान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे। अधिक पारदर्शकपणे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर निवड व नियुक्ती करता यावी व एकूणच शिक्षक पदभरती प्रक्रियेची विश्वासार्हता वाढावी यासाठी मुलाखतीसह हा शिक्षक पदभरतीचा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारापैकी सर्वाधिक योग्य उमेदवाराची निवड या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे गुणांकन प्रक्रिया अवलंबणे आवश्यक राहील। म्हणजे जे शैक्षणिक संस्था पवित्र पोर्टल थ्रू
दिलेल्या उमेदवारांना निवडणार आहेत त्यांना मुलाखतीमध्ये एक वेगळं गुणांकन दिलं जाईल. त्या गुणांकनाची प्रक्रिया यामध्ये दिलेली आहे. ओके, बघा, सुधारित गुणांकन प्रक्रियेनुसार एकूण 100 गुणांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची निवड करून त्यास नियुक्ती देणे क्रमप्राप्त आहे. 100 गुणांपैकी आपल्याला गुण देण्यात येणार आहेत. ओके, नेक्स्ट बघा, उमेदवारांना समान गुण प्राप्त झाले असतील अशा परिस्थितीत त्या उमेदवाराचे वय सर्वाधिक आहे अशा उमेदवारांची निवड करून त्या नियुक्तीस देणे क्रमप्राप्त राहील. उमेदवाराचे वय देखील सारखे असल्यास इयत्ता 12वीचे गुण विचारात घेण्यात यावे. म्हणजे उमेदवार जर सारख्याच गुणांचे असतील तर ज्याचं वय जास्त आहे त्याला निवडण्यात येणार, अशा उमेदवाराला निवडण्यात येणार की ज्याचं वय जास्त आहे. आणि दोघांचेही वय जर सेम असेल, सारखं असेल, तर त्यांच्या 12वीच्या गुणांवर त्यांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. ज्याला गुण जास्त त्याला देण्यात येणार आहे. ओके, आता ही सगळ्यात मोठी बाब मित्रांनो कोणता चेंजेस झालेला आहे मागच्या म्हणजे 2022च्या भरतीपेक्षा या 2025च्या भरतीमध्ये. तर यावेळेस एका जागेसाठी शैक्षणिक संस्थां थ्रू एका जागेसाठी 3च उमेदवार पवित्र पोर्टल करून देण्यात येतील आणि त्या 3 उमेदवारांपैकीच शैक्षणिक संस्थांना बंधनकारक असेल की योग्य उमेदवाराची निवड करणे आणि त्याची योग्य प्रक्रिया राबवणे. बघा मित्रांनो, तुम्हाला जर हा GR पूर्ण वाचायचा असेल तर www.maharashtra.government.in वर या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे. तुम्ही तिथे जाऊन हा GR व्यवस्थित आणि नीट वाचू शकता आणि या शिक्षक भरतीसाठी गुणांकन प्रक्रिया कोणती लागू राहील याची माहिती देते मी. बघा मित्रांनो, अशा प्रकारे ही माहिती असेल आणि तुम्हाला जर हा GR वाचायचा असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे, तिथे मी ह्या PDF टाकणार आहे. त्या तुम्ही व्यवस्थित वाचू शकता. छान प्रकारे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि सबस्क्राईब करा तिथे पण. ओके, थँक्यू.